आपण देवी भागवतातले काही प्रसंग पाहतोय. काल आपण पाहिलं की मधु आणि कैटभ यांना भगवान विष्णूंनी सांगितलं की मला तुमचं मरण द्या, आणि त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की जिथे कोरडी जागा असेल अशा ठिकाणी आम्हाला घेऊन जा आणि तिथे आम्हाला मृत्यू आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सांगायचंय की सगळीकडे तेव्हा पाणी 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 होतं. आणि व्यास महर्षी जनमेजयाला सांगतायत या कथा, देवी भागवत सांगतायत. इथपर्यंत ते आले आणि ते म्हणाले, राजा तुला एक यज्ञ करायचा आहे. जनमेजय विचारतोय की यज्ञ का करू मी? एकदा मी यज्ञ केला पण त्या यज्ञात मी फसलो, सर्पयज्ञ. त्यामुळे आता परत यज्ञ का करायचा? यज्ञ केल्याने काय मिळतं? आणि ते म्हणाले की हा जो यज्ञ आहे ना, हा यज्ञ प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी पण केलेला होता. बरं, ते म्हणले असं कसं काय? भगवान विष्णू, यज्ञाची देवता जर भगवान विष्णू आहे तर मग भगवान विष्णूच यज्ञ कसा करणार? त्यांनीच का यज्ञ केला? त्याचं कारण सांगा मला. जर मला पटलं तर मी यज्ञ करीन. विजयवंत विष्णू असे तो, विजयवंत विष्णू असे तो जगताचा कारण. विजयवंत विष्णू असे तो जगताचा केला. व्यास महर्षी सांगतायत त्यांनी जो यज्ञ केला त्या यज्ञाचं नाव देवी यज्ञ. आणि असा देवी यज्ञ त्यांनी केला. तो का केला त्याचं कारण सांगतो व्यास महर्षी सांगतायत. आणि ते म्हणाले की मागे एकदा मी तुला सांगितलं होतं बघ, आपली ही कथा गेल्या वर्षी माघ महिन्यात पौष महिन्यात झालेली होती, त्यामुळे ती कथा मी आता इथे घेतली नाही. आणि तेव्हा तुला सांगितलं होतं की भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांच्यामध्ये असं थोडस गोड वादावाद झाली होती. वादावादी काय की आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण? प्रत्येक जण म्हणायचं. आणि तसंच आहे ना, प्रत्येकाला वाटतं समर्थ शिष्य असतात त्यांना वाटतं समर्थ गुरु श्रेष्ठ. जे अक्कलकोट स्वामींकडे जातात त्यांना वाटतं की अक्कलकोट स्वामी श्रेष्ठ. जे कलावती आईंकडे जातात त्यांना वाटतं कलावती आई सगळ्यात श्रेष्ठ. जे रामकृष्ण क्षीरसागरांकडे जातात त्यांना वाटतं माझेच गुरुदेव श्रेष्ठ. कुणाला वाटतं जे वैष्णव असतात त्यांना वाटतं विष्णू श्रेष्ठ. जे शाक्य असतात त्यांना वाटतात देवी. म्हणजे प्रत्येकाला आपला देव श्रेष्ठ वाटत असतो, पण नक्की श्रेष्ठ देवता कोण अशी त्या तिघांमध्ये सुद्धा पैज लागली, म्हणजे चर्चा चालू होती. आणि त्यावेळेला नेमकं भगवतीने ही चर्चा ऐकली आणि त्यांना आपल्या बरोबर स्वर्गामध्ये घेऊन गेली. म्हणजे देवी भागवतात उल्लेख आहे त्याचा मणिपूर बेटामध्ये. आणि तिथे नेलं आणि तिथे काही दिवस ठेवून घेतलं. आणि नंतर शंकरांबरोबर शांकरी दिली, वैष्णवांबरोबर विष्णूंबरोबर वैष्णवी दिली आणि ब्रह्मदेवांबरोबर ब्राह्मणी या 3 शक्ती दिल्या. आणि सांगितलं की तुम्ही आता सृष्टी निर्मितीचं कार्य करा. आणि नुसत्या 3 शक्ती देऊन थांबली नाही भगवती, तर त्याच्याबरोबरच त्यांना मंत्र दिला. कुठला मंत्र दिला? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे असा मंत्र दिला. आणि या मंत्राने
तुम्ही आता सृष्टी निर्माण करायला सुरुवात करा. त्यांनी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर पृथ्वीची निर्मिती केली. कारण पृथ्वी नव्हती ना, सगळीकडे पाणी होतं. पृथ्वीची निर्मिती केली. प्रथम पृथ्वीची निर्मिती केली. तर भगवतीने तिला आधार दिला, तिचं धारण केलं आणि तिच्यावरती सृष्टी वाढत गेली. पृथू ते वाढत गेलं आणि म्हणून तिचं नाव पृथ्वी पडलं. मधु आणि कैटभ यांना मारल्यानंतर त्यांची जी चरबी निघाली तो मेद, त्या मेदीनी ती मध्ये मध्ये म्हणजे आपण जसं सिमेंट भरतो ना तशी ती चरबी भरली आणि त्याच्यामुळे ती घट्ट धरली गेली म्हणून तिचं नाव मेदिनी पडलं. तिला ती सगळ्यांना धारण करते म्हणून तिचं नाव धरा पडलं. आणि अशी ही पृथ्वी निर्माण झाल्यानंतर आता ब्रह्मदेवानी आपल्या मानसपुत्र निर्माण केले, म्हणजे नारद, दक्ष यासारखे. आणि त्यांना सांगितलं, मरीची त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा. पण हे सगळेजण ध्यानाला जाऊन बसले. त्यातल्या फक्त दक्षांना 13 मुली झाल्या आणि मरीचींना 1 मुलगा झाला. त्या दक्षाच्या 13 मुली दक्षांनी मरीचीचा मुलगा म्हणजे कश्यप मुनी यांना दिल्या. आणि या कश्यप मुनींनी आता थोडीशी पृथ्वी निर्माण म्हणजे सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. पण ती काही योग्य अशी होत नव्हती. ज्या प्रमाणात व्हायला हवी त्या प्रमाणात ती होत नव्हती. आणि म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं तर आपल्या डाव्या भागातून मनु आणि आपल्या उजव्या भागातून मनु आणि डाव्या भागातून प्रकृती म्हणजे शतरूपा तिला निर्माण केले. आणि ते ह्या सृष्टीतलं पहिलं जोडपं विधिवत लग्न केलेलं मनु आणि शतरूपा हे सृष्टीवर यांचं लग्न जे झालं ते या सगळ्या सृष्टीमध्ये सगळ्यात पहिलं लग्न कुठलं, कोणाचं तर हे मनु आणि शतरूपा. आणि ह्या मनु आणि शतरूपाला 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. आकृती, प्रकृती आणि कमलिनी अशी ती तिघींची नावं. आणि 2 मुलं झाली. एकाचं नाव प्रियव्रत आणि एकाचं नाव उत्तानपाद, ध्रुवाचे वडील ते हे. आणि अशी आता यांची सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टी निर्माण करताना इथे जेव्हा जीव निर्माण केले ते जीव सुद्धा कसे निर्माण केले तर आमच्या संगीतामधले जे सारे गम प आहेत ना त्याप्रमाणे पहिल्यांदा सागरातले जीव निर्माण केले, सा, नंतर रे, रेतीतले जीव निर्माण केले, मग ग, गगनातले जीव निर्माण केले, आणि मग मनुष्य. आणि मग सा आणि पच काय झालं ते दोन्ही स्थिरच स्वर आहेत, त्यामुळे ते बदलत नाही. बदलतो तुम्ही आम्ही. प्रकृती बदलते, पुरुष कधी बदलत नाही. प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा एक प्रकृती असतेच. म्हणून तर ते एकमेकांना भेटले की विचारतात की नाही काय म्हणतीये सध्या तुमची प्रकृती, का कोणी विचारतो पुरुष काय म्हणतोय, नाही विचारत. बदलतं काय, प्रकृती बदलते, पुरुष स्थिर असतो. आणि असे हे निर्माण केले. आणि हे सगळं निर्मितीचं काम झालं. आणि एक दिवस भगवान विष्णूंना असं वाटलं की अरे
जिनी आपल्याला ही प्रेरणा दिली तिला आपण विसरत चाललोय की काय? सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. पण ज्याच्यावरती प्रेम करायचं या सृष्टीवरतीच आपण सगळं अवलंबून राहिलो. या सृष्टीलाच मी निर्माण केली, यांनी निर्माण केली, यांनी सांभाळली, विष्णूंनी सांभाळली, शिवांनी जे काय वाईट होतं त्याचा सगळ्याचा नाश केला. पण विष्णूंना आता असं वाटायला लागलं की आपण काहीतरी, ज्यांनी आपल्याला ही प्रेरणा दिली त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता म्हणून काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि काय केलं त्यांनी? तर त्यांनी ठरवलं की यज्ञ करायचा, मोठा यज्ञ करायचा, देवी यज्ञ. देवी यज्ञ तो मोठाच्या मोठा 100 खांबी मांडव टाकला. त्याच्यामध्ये होमाची सिद्धता केली आणि यज्ञाला म्हणजे आहुती द्यायला यजमान म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू बसले. आणि 27 ऋषी म्हणजे जेमिनी, व्यास महर्षी या सगळ्यांना त्याच्यासाठी बोलवलेलं आहे बरं. आणि असे सगळे वशिष्ठ, असे सगळे मुनी तिथे आले. एक एक नाव घ्यावं भगवतीचं. आणि या देवी सर्वभूतेषु दया रूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः स्वाहा. या देवी सर्वभूतेषु रूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः स्वाहा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः स्वाहा. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. स्वाहाकार व्हायच्या आधीच आकाशातनं आवाज आला, आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? की हे विष्णू, तू आतापर्यंत जे जे तुला सांगितलं त्याप्रमाणे तू वागत आला, सृष्टीचा सांभाळ तू करत आलास. म्हणून मी तुला असा वर देते की जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट येईल त्या वेळेला सगळे भक्त तुझ्याकडे येतील. धावर मापते विलासा धावर पूर्ण परात्पर शांती निवासा पूर्ण परात्पर शांती निवासा धावर मापते विलासा रावण
त्यावेळेला तू त्यांच्या प्रत्येक वेळेला सहाय्यास जा, असा मला शब्द दे. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको, असा शब्द दे. आणि तेव्हा भगवंतांनी शब्द दिला. कुठला शब्द दिला? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असा आशीर्वाद दिला, भरभरून आशीर्वाद दिला. मंडळी कसं असतं ना, हो, यज्ञ म्हणजे भगवंताचं मुख आहे. त्यामुळे त्या मुखामध्ये घातलेलं यज्ञात जी जी आपण आहुती देतो ती सगळी आहुती भगवंतापर्यंत जाऊन पोचते. आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तरुणांच्या, तर यज्ञ म्हणजे भगवंताचा जम्बो 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 कॉम्प्युटर आहे. त्याला जर आपण एक एक काय म्हणू कमांड दिली, तर मंत्र जे म्हणतो ना, स्वाहाकार जो करतो ना, तर स्वाहाकार म्हणजे कमांड आहे. ती कमांड दिली ना, तर भगवंत बरोबर काय कमांड दिली आहे, कशासाठी आहे, लक्ष्मी हवी आहे. म्हणजे मग आपण म्हटलं ना, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता स्वाहा, तो जो स्वाहाकार केला तो लक्ष्मी हवे, बरोबर भगवती आपल्याला लक्ष्मी देते. शांतता हवी आहे, शांतता देते. कमांड काय कॉम्प्युटरमध्ये आपण टाकल्यानंतर तरुण मुलांना विचारा काय कमांड देता, म्हणजे तुम्ही काय हेच करता ना, बरोबर आहे ना, हेच मिळतं की नाही, हेच आहे, दुसरं काहीच नाहीये. आणि म्हणून होम करायचे. ज्या वेळेला लक्षात ठेवा, आपल्याकडे जेव्हा इतक्या दिवस, अगदी आता आपल्या नाशिक मधलं उदाहरण सांगते मी, इतके दिवस किती पाऊस होता हो, किती पाऊस होता. अष्टमी पर्यंत आपल्या इथं पाऊस होता. अष्टमीला आपल्याला वाटलं होतं की रावण दहन होईल का नाही, पण अष्टमीचा होम झाला आणि पाऊस थांबला. कमांड दिली ना आपण तिला की बाई ग, आता आम्हाला पाऊस पुरे पास आहे. म्हणजे खूप लांबचं नाही सांगत आहे, इथलंच आहे. हे का करतो आपण, हे का करायचं, हे सांगताना आपल्याला समर्थ मूळ पदामध्ये सांगतायत. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. मी रोज सांगते तुम्हाला की मी सकाळी कीर्तन लिहिते आणि संध्याकाळी आपल्या समोर ते सादर करते. त्यामुळे याच्यामध्ये काही चुका होत असतील तर नक्की सांगा. श्री गुरुदेव. कल्याणरी राम राया